नाट्य संमेलनात, साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो. बातम्या छापून येतात, नेते मंचावर, अभिनेते प्रेक्षकांमध्ये. आणि प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते 365 दिवस 24/7 नाटकच करत असतात. काही यांची खरंही आहे, तुम्ही काही चुकीचं बोलला तसं नाही आहे. पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ मला सापडले. एक, अभिचा अर्थ होतो अधिक, म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता. किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिचा असा होतो की जो निकट आहे, म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही, प्रेक्षकांच्या जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चितपणे या नाट्य संमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे. बघा, पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे, राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे. पण अलीकडच्या काळात हे कमी झालंय, कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता. तुमचा ठाम विश्वास झालाय की हे नाटकं करतातच, त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे. आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं. ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील, जनतेला रडवतात देखील. संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे, याकरता खरं म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आज बघा, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यात महत्वाचा फरक काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जवळ संवेदनशीलता नाहीये, इमोशन नाहीये. ती संवेदनशीलता आणि ते इमोशन ह्युमन इंटेलिजन्स जवळ आहे. आणि म्हणून मशीन आणि माणूस यातला प्रमुख फरक हा आहे. आणि म्हणून कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी देखील कला, साहित्य, संस्कृती, नाट्य, गीत, संगीत याच्यावर काही परिणाम होणार नाही. कदाचित त्याला एखादं वाहक म्हणून आपण वापरू, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण वापरू, आपण त्याच्यावर घुडसवारी करतो तशी सवारी करू शकू. पण या मानवी संवेदना ते कधीच देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपलं क्षेत्र आहे हे खरोखर अत्यंत महत्वाचं आहे. खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही.